कोणताही प्रकारचा आयटम सॉन्ग नाही, कोणतीही प्रकारची हिरोईन नाही. मी तर बोलतो यामध्ये हिरोईन तर मला कुठली दिसलीच नाही, लव्ह अँगल नाही, काहीच नाही आहे. फक्त आणि फक्त ॲडव्हेंचर, थ्रिलिंग, सस्पेन्स आणि शेवटला जी काही फ्रेंडशिप दाखवली आहे. फ्रेंडशिपचं किती मोठं महत्त्व असतं याचं उत्तम उदाहरण ह्या चित्रपटात दाखवलेलं आहे. माझी इच्छा आहे की आमच्या मराठी इंडस्ट्रीनी आणि हिंदी इंडस्ट्रीनी सुद्धा मल्याळम सिनेमाकडनं किंवा त्यांच्या कामाकडनं त्यांच्या कामातून खूप काही गोष्टी शिकाव्यात आणि असे चित्रपट असे कंटेंट नक्की बनवावे. खूप आवडला सिनेमा, खरंच मला तर अजूनही विसरता येत नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण मराठी हिंदी नाही एका मल्याळम चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे मंजुमल बॉईज. सध्या प्रत्येक प्रकारच्या इंडस्ट्रीला वेड लावणारा मंजुमल बॉईज हा विषय नेमका काय आहे तो अगोदर आपण पाहून घेऊया. मित्रांनो, मंजुमल बॉईज हा चित्रपट सध्या खूपच चर्चेमध्ये आहे, कारण त्याचा विषयच असा आहे, कारण ती सत्य घटनावर घडलेली घटना आहे. 2006 मध्ये 10-12 मुलांचा ग्रुप कोची शहराजवळच मंजुमल नावाचा छोटंसं गाव आहे, तिथून 10-12 पोरं तमिळनाडू मधल्या गुना केव्जला ती लोक भेट देतात. तर विषय असा आहे की गुना केव्ज हे नाव का पडलं. गुना केव्ज हे नाव ऍक्च्युली पडलं कारण कमल हसनचा 1991 मध्ये आलेला एक चित्रपट होता गुना. तिथे एक गाणं शूट झालेलं होतं त्याच गुहेजवळ, आणि त्या गुहेजवळ जेव्हा गाणं शूट झालं त्यामुळे त्याला गुना केव्जच नाव पडलं. आणि पर्यटकांचं खूपच लक्ष वेधून घेतलेली ही केव्ज आज सुद्धा तितकीच गजबजलेली असते. पण 2006 मध्ये गोष्ट अशी झालेली होती की तिकडे रिस्ट्रिक्शन्स खूप आहेत, तिकडे कुणाला अलाउड करत नाहीये जायला. आणि ही जी आपली मुलं होती, तुम्हाला तर अर्थात माहिती, आपण मित्रांमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण खूप अल्लडपणा करतो. तेव्हा त्यांना तिकडे त्या लोकांनी गव्हर्नमेंटनी सगळ्या गोष्टी तिकडे सांगितलेल्या होत्या की तिकडे नाही अलाउड आहे जायला. तरी पण मुलांना खूपच उत्सुकता होती की कमल हसनची शूटिंग इथे झालेली होती, चला बघूया आपण, इथेच शूट झालेलं होतं. एक एक्साइटमेंट असते ना, एक हाईप असते ना की शूटिंग झालेली जागा पाहण्याची खूपच हाईप असते. तसं ती लोक मुलं गेट पार करून तिकडे जातात आणि त्यांच्यातला एक मित्र त्या गोव्यामध्ये पडतो. आणि त्यानंतरचा जो प्रसंग दाखवला ना मित्रांनो चित्रपटामध्ये, अक्षरशः रोंगटे खडे होतील भाई. फुल डेंजर दाखवलेलं आहे, खूप डेंजर दाखवलेलं आहे. हॅट्स ऑफ टू डिरेक्टर चिदंबरम. इतकं मायक्रो लेवलला स्टडी केली ना डिरेक्टरनी, काय सांगूच नका. म्हणजे खूप डेंजर स्टडी केलेली आहे. त्याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला करून सांगेनच की ती स्टडी काय होती आणि काय नाही. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सांगेनच, अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर. सो मित्रांनो, तुम्हाला इतकंच सांगू शकतो, मंजुमल बॉईज ही एखादी सत्य घटनावर घडलेली गोष्ट आहे. जर तुम्ही हा चित्रपट अजून सुद्धा पाहिला नसेल तर प्लीज हा डिझनी हॉटस्टारवरती सुद्धा चित्रपट आहे, हा तुम्ही पाहू शकता. हिंदी डब सुद्धा चांगला आहे. ह्याचं प्रत्येक चित्रपटाचा बॅकग्राऊंड म्युझिक जो असतो तो त्याचा प्राण असतो, आणि ह्याच्यामध्ये जी काय बॅकग्राऊंड म्युझिक दिली आहे ती ताबडतोड डेंजर आहे. आणि त्याच्यासाठी वेगळं इन्स्ट्रुमेंट बनवलेलं गेलेलं होतं मित्रांनो. तुम्हाला ह्यामध्ये, या चित्रपटामध्ये ओरिजिनल मंजुमल बॉईज सुद्धा दिसतील, जे खरोखर 2006च्या इन्सिडेंटमध्ये होते. विश्वास बसत नाही? मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये पक्का सांगेन की खूप सारे फॅक्ट्स आहेत. मी खूप सारं त्यावरती रिसर्च केलं आणि तो चित्रपट पाहिल्यानंतर काय सांगू मी, मला तो चित्रपट पाहताना काहीतरी वेगळंच असं फील होत होतं. इवन माझ्याबरोबर जे चित्रपट पाहत होते त्यांना सुद्धा असं वाटत होतं 2 मिनिटासाठी की खरोखर आपण गुहेमध्ये अडकलोय. म्हणजे तुम्ही विचार करू शकता तो चित्रपट किती रिलेट होतोय. आणि मित्रांनो, इतकंच सांगू शकतो तुम्हाला, कोणताही प्रकारचा आयटम सॉन्ग नाही, कोणतीही प्रकारची हिरोईन नाही. मी तर बोलतो यामध्ये हिरोईन तर मला कुठली दिसलीच नाही, लव्ह अँगल नाही, काहीच नाही आहे. फक्त आणि फक्त ॲडव्हेंचर, थ्रिलिंग, सस्पेन्स आणि शेवटला जी काही फ्रेंडशिप दाखवली आहे. फ्रेंडशिपचं किती मोठं महत्त्व असतं याचं उत्तम उदाहरण ह्या चित्रपटात दाखवलेलं आहे. त्यामुळे हा चित्रपट जर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर बघाल तर नक्कीच एन्जॉय कराल, यात काय संशय नाही. आणि तुम्ही हा चित्रपट नक्की पहा मित्रांनो, डिझनी हॉटस्टारवरती आहेच.
जरी तुम्हाला नाही भेटला तर प्लीज मला टेलिग्रामला एक मेसेज करा, मी तुम्हाला हा चित्रपट नक्की देईन. सो मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि पाहिला नसेल तर टेलिग्रामला मेसेज करा, मी तुम्हाला नक्की चित्रपट देईन हा. आणि त्यानंतर चित्रपटाविषयी मी खूप साऱ्या माहिती आहेत माझ्याकडे, त्यासुद्धा मी तुम्हाला देईनच. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करूच त्याबद्दल. तर आजच्यासाठी एवढंच. आणि माझी इच्छा आहे की आमच्या मराठी इंडस्ट्रीनी आणि हिंदी इंडस्ट्रीनी सुद्धा मल्याळम सिनेमाकडनं किंवा त्यांच्या कामाकडनं, त्यांच्या कामातून खूप काही गोष्टी शिकाव्यात आणि असे चित्रपट, असे कंटेंट नक्की बनवावे. खूप आवडला सिनेमा, खरंच मला तर अजूनही विसरता येत नाही आहे. डेंजर होता सिनेमा. सो मित्रांनो, भेटू आता आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.